हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावळवाडे माझ्या भारत सावळवाडे सायन्स अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 यामधील 7व्या भागाकडे जाणार आहोत. आणि या 7व्या भागामध्ये आपण अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजेच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपण यापूर्वीच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 9वी मध्ये ॲक्सिलरेशन किंवा त्वरण ही संकल्पना समजून घेतलेली आहे. काय आहे त्वरणाची व्याख्या किंवा काय आहे त्वरण आठवतं का पहा. तर त्वरण म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगामध्ये एकक कालावधीमध्ये झालेला बदल, त्याला आपण म्हणतो ॲक्सिलरेशन. म्हणजे वेग बदलाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड एज ॲक्सिलरेशन. आता आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, ठीक आहे, त्वरण हे आपण समजून घेतलं, 9वी मध्ये त्वरण काय अभ्यासलं होतं हे आपल्याला लक्षात आलं. आता पृथ्वीचं गुरुत्व त्वरण म्हणजे काय? जसं आता आपण म्हटलं की वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल म्हणजेच त्वरण, हे जर असेल तर मग आता एक छोटीशी कृती आपण पुन्हा एकदा करून पाहूया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आपण करून पाहिलेलीच आहे. आता पुन्हा एकदा आपण रिपीट करतो. परंतु आता मात्र मी प्रयोग वर बॉल फेकला वगैरे असं न करता फक्त एका विशिष्ट उंचीवरून वस्तू खाली सोडतोय. तर तिचं निरीक्षण करा आणि आपण सांगा काय घडतं ते. वस्तू सोडली त्या क्षणाला वस्तूची गती किती होती किंवा वस्तूचा वेग किती होता? आरंभीय गती 0. Initial velocity was 0. But when it comes down, at that time the velocity goes on increasing, and when it reaches up to the final destination, its velocity is maximum in that course of time. म्हणजे त्या कालावधीमध्ये जितका काही तो शेवटचा वेग असेल तो वेग सर्वात जास्त असेल. याचा अर्थच काय झाला मित्रांनो, की सोडल्या क्षणापासून वस्तूची गती वाढत चाललेली आहे. म्हणजे वस्तूचा वेग वाढत चाललेला आहे. velocity is being increased. Why this velocity is increased? Because the earth's gravitational force is acting on this object and it is pulling this object in downward direction. म्हणजे क्षैतिज लंब रेषेमध्ये या वस्तूला खालच्या दिशेनं खेचलं जातं आणि म्हणून त्याच दिशेनं त्या वस्तूची गती वाढत जाते. आता वस्तूची गती वाढणं ही प्रक्रिया कशामुळे घडली? ड्यू टू द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ही गती वाढलेली आहे. आणि त्या गुरुत्वाकर्षणामुळे ही जी गती वाढते, ती गती वाढण्याची जी प्रक्रिया आहे ही त्वरणाची प्रक्रिया पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे घडते. आणि म्हणून हा वेग बदलाचा जो प्रकार आहे याला आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असं म्हणतो. या गुरुत्व त्वरणाला जी या चिन्हाने दाखवलं जातं. यापूर्वीच्या इयत्तेमध्ये आपण ॲक्सिलरेशन किंवा त्वरणासाठी ए हे चिन्ह वापरलेलं होतं. परंतु आता इथं मात्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हे ॲक्सिलरेशन घडतंय. तर यालाच आपण आता जी मध्ये कन्व्हर्ट करणार आहोत, म्हणजे जी मध्ये रूपांतरित करणार आहोत. आणि हे जे गुरुत्वीय त्वरण आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. ही एक सदिश राशी, एका विशिष्ट दिशेनं ती कार्यरत आहे किंवा विशिष्ट दिशेनं त्याचा प्रभाव दिसतो. इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं ॲक्सिलरेशन घडतं किंवा त्वरण घडतं असं आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 8 वर आणखी एक हेडिंग दिलेलं आहे, थिंक अबाउट इट, विचार करा. आणि ते सिच्युएशन्स काय आहेत बघ. नंबर 1, व्हॉट वुड हॅपन इफ देअर वर नो ग्रॅव्हिटी. जर ग्रॅव्हिटी नसतीच तर काय झालं असतं? म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर एखादी वस्तू जी उंचावरून सोडलेली आहे, ती सोडलेली वस्तू सध्या म्हणजे ग्रॅव्हिटी असताना
खालच्या दिशेने येते, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन घडताना दिसतो. जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय होईल? ऑब्जेक्ट विल रिमेन फ्लोटिंग or due to the rotation of the earth it may get thrown away. असं घडलं असतं. ओके. दुसरा मुद्दा आहे, what would happen if the value of g was twice as large? सध्याच्या स्थितीपेक्षा g ची व्हॅल्यू म्हणजे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक g जर दुप्पट असेल तर काय होईल? ऑब्वियसली f is equal to g m1 m2 divided by r raised to 2. या g ची किंमत जर दुप्पट झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा दुप्पट होणार. म्हणजे थोडक्यात g मुळे जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू बदलत असेल, किंमत बदलत असेल, तर मग मास मुळे पण बदलणार आहे, अंतरामुळे पण बदलणार आहे. मग ही नेमकी व्हॅल्यू कशी ठरवायची याच्याबद्दलचं एक गणित आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य निश्चित करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. इफ m इज द मास ऑफ द अर्थ, म्हणजे ते पृथ्वीचं वस्तुमान असेल. इफ स्मॉल m इज द मास ऑफ एनी ऑब्जेक्ट विच इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ at a distance of r from the center of the earth. And then according to the Newton's law of gravitation, the formula is F is equal to G into M divided by R square. Here M will be mass of the earth and the small m will be mass of the object, and R will be the distance of the object from center of the earth. But we also know that F is equal to mass into acceleration according to Newton's second law of motion. Putting G in place of A, we will get F is equal to M into G. Now, in case of equation number 1 and in case of equation number 2, a factor is common. This is gravitational force. Okay. In both the cases, the left hand side is common. Therefore, definitely the right hand side will be equal to each others. Therefore, from equation 1 and equation 2, we will get mg is equal to gmm divided by r square. Now, m will get cancelled on both the sides. म्हणजे त्यांचा थोडक्यात भाग जाणार आहे, ते निघून जातील. शिल्लक काय राहतं? small g is equal to capital G into capital M divided by small r square. हे सूत्र आपल्याला मिळतं. हे आहे गुरुत्वीय त्वरणाचं मूल्य काढण्याचं सूत्र. आता या सूत्रामध्ये आपल्याला जर किमती घालता आल्या आणि गणित सोडवता आलं तर पाहूयात काय काय घडतं ते. व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G, that is universal constant of gravitation, is 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram raised to 2 into 6 into 10 raised to 24 kilogram. This is the mass of earth. Then in denominator there is r square. R is 6400 kilometers. That means 6.4 into 10 raised to 6 meter bracket raised to 2. Then in next step 6.67 into 6 are put together into 10 raised to minus 11 into 10 raised to 24. These are taken together into Newton meter square into kilogram is put here, and kilogram raised to 2 is taken in the denominator. And here again 6.4 bracket raised to 2 into 10 raised to 6 raised to 2. 10 चा 6वा घात त्याचा वर्ग आहे, तर तिथं घातांकांचा गुणाकार होणार आणि 10 चा 12वा घात मिळणार. That means 10 raised to 12 into meter raised to 2 into kilogram raised to 2, which is taken in the denominator, will be put here. Now meter square in numerator and meter square in denominator will get cancelled by each other. Then kilogram
from the numerator and one of the 2 kilograms in the denominator will get cancelled, and then we will get in next step 6.67 into 6 is equal to 40.02 and 6.4 bracket is to 2 means 40.96 into, आता मित्रांनो लक्षात घ्या की हा गुणाकार इतका येतो आणि 6.4 चा वर्ग येतो 40.96. आता पुढे 10 raised to minus 11 into 10 raised to 24 इथं घातांकांची वजाबाकी होणार आहे आणि मोठ्याचं चिन्ह राहणार आहे, म्हणून 24 मधून 11 गेले 13 राहिले आणि मोठ्याचं चिन्ह येणार म्हणून प्लस 13 येणार आहे इनटू हा 10 चा 12वा घात जो छेदात आहे त्याला अंशात आणायचं आणि अंशात आणत असताना त्या घातांकाचं चिन्ह बदलायचं. अशी घातांकाचं चिन्ह बदलल्यानंतर 10 चा 13वा घात गुणिले 10 चा वजा 12वा इथं सुद्धा पुन्हा घातांकांची वजाबाकी करायची आहे आणि 13 तून 12 गेल्यानंतर 1 शिल्लक राहणार, ते इथं आपण पुढे मांडलेलं आहे इनटू किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर न्यूटनची किंमत आणि छेदामध्ये किलोग्राम आहे तर अंशातील 1 किलोग्राम आणि छेदातील 1 किलोग्राम यांचा दोन्हींचा भाग जाईल आणि शिल्लक राहणार आहे फक्त मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं शिल्लक राहणार आहे. आता हा जो भागाकार आहे या भागाकाराची किंमत येणार आहे 0.977 इंटू 10 इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता या संख्येला 10 ने गुणल्यावर दशांश चिन्ह 1 घर उजवीकडे सरकेल आणि मग आपल्याला राशी मिळेल 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या सूत्रानं आपण जी ची किंमत ठरवू शकतो. मित्रांनो ही जशी जी ची किंमत आपण दिलेल्या माहितीच्या आधारे ठरवू शकतो तशी आपण आणखी 2 पद्धतीने सुद्धा ठरवू शकतो. ती कशी? यासाठी आपल्याला न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या समीकरणाचा वापर करता येतो. म्हणजे एखादी वस्तू आपण प्रत्यक्ष प्रयोग करून एखाद्या विशिष्ट उंचीवरून जर खाली सोडली तर आपल्याला s मिळतो, म्हणजे डिस्प्लेसमेंट मिळतो. त्या वस्तूला खाली यायला लागलेला वेळ किती ती वेळ सुद्धा आपल्याला समजते आणि मग s ut + 1/2 at स्क्वेअर या पद्धतीने a ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे g ची किंमत आपल्याला काढायची आहे. s माहिती आहे, u 0 आहे, ठीक आहे. त्यानंतर आणखी पुढे काय आहे आपल्याला माहिती, t माहिती आहे, लागलेला कालावधी माहिती आहे, म्हणजे t स्क्वेअर या पद्धतीने त्याची आपण किंमत घेऊ शकतो. या पद्धतीने आपण g मोजू शकतो. हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे की या ठिकाणी जर लंबकाचं गणित इयत्ता 7वी मधलं आठवत असेल तर त्या लंबकाच्या सूत्राच्या सहाय्याने, म्हणजे लंबकाचा आंदोलन कालावधी किती आणि दोलनकारावरून आपण त्याचं जे सूत्र आहे त्या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा हे करू शकतो. मित्रांनो न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या समीकरणाचा वापर करून घेऊन स्मॉल g म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची किंमत कशी ठरवता येते याच्याबद्दल मी जे सांगितलं याच्याबद्दलचा व्हिडिओ याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली ठेवणार आहे, त्याची लिंक ठेवणार आहे, ती आपण जरूर पहा आणि आपणही तसा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. त्याचबरोबर आणखी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये एखादा पेंड्युलम आपण जर घेतला, या ठिकाणी आपण पाहूया, हा जर पेंड्युलम घेतला आणि या पेंड्युलम मध्ये जर आपण हेलकावे दिले म्हणजे ऑसिलेशन्स यांचे जर सुरू झाले तर ह्या ऑसिलेशन्सना काही कालावधी लागतो. असं पुढे जाऊन मागे येणं याच्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे पिरियड ऑफ ऑसिलेशन. या पिरियड ऑफ ऑसिलेशनचं एक सूत्र आहे आणि ते सूत्र आहे t = 2π√L/g या पद्धतीने. तर या ठिकाणी व्हॅल्यूज काय काय आहेत पहा. पाय आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. त्यानंतर आणखी काय माहिती आहे, लेंथ ऑफ द पेंड्युलम म्हणजे इथं जो वस्तुमानाचा जो मध्य असेल या मध्यापासून दोरी जिथून अटॅच केलेली आहे ते अंतर म्हणजे L आणि G आपल्याला शोधून काढायचे आहे. जर आपल्याला कालावधी कळला, लेंथ कळली तर आपण काय काढू शकतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी
ॲट एनी प्लेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ हे आपण काढू शकतो. म्हणजे जी मोजणं अवघड नाही आहे. ओके मित्रांनो, अशाच पद्धतीनं आणखी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना, सर्व गणितं पुढं पाहत राहणारच आहोत. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.